नमस्कार मित्रांनो, एम के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण राज्यघटना या विषयावर आधारित 49 प्रश्न। या सगळ्या प्रश्नांचं अध्ययन आपल्याला करायचे आहेत आणि तुम्हाला किती एकूण गुण मिळतात ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे। तर चला सुरू करूयात आपण। पहिला प्रश्न आहे, घटना समितीने रिकामी जागा या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली, तर ती मान्यता मिळालेली आहे त्या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी मान्यता दिली। याचाच अर्थ त्या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1919ला काय करण्यात आलं, स्वीकृत करण्यात आलं। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे, तर ते कलम आहे 26 ते 29 भाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी मूलभूत हक्क दिलेले आहेत। त्याच्यातील धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम क्रमांक 26 ते 29 मध्ये दिलेले आहेत। पुढील प्रश्न, राज्यसभेचे सदस्य रिकामी जागा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, तर राज्यसभेमधील एकूण 12 सदस्यांची निवड हे राष्ट्रपती करत असतात। राज्यसभेमध्ये एकूण सदस्य पाहिला आपण तर ते 250 असतात। त्याच्यापैकी जर पाहिलं तुम्ही तर 238 सदस्य हे केंद्रशासित प्रदेश तसेच घटक राज्ये आणि 12 सदस्यांची निवड राष्ट्रपती राज्यसभेवर करीत असतात। पुढील प्रश्न, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले, तर भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 दिवशी लागू करण्यात आले, तर 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत करण्यात आले। पुढील प्रश्न, लोकायुक्त ही संस्था रिकामी जागा स्तरावर काम करते, तर लोकायुक्त ही संस्था राज्य स्तरावर काम करत असते। पुढील प्रश्न, भारत हे रिकामी जागा राष्ट्र आहे, तर भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर असेल। पुढील प्रश्न, रिकामी जागामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली, तर ती करण्यात आली 1993 या वर्षी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल। पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील 3 रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने लिहा, अशा प्रकारचा प्रश्न आहे। जर आपण क्रम पाहिला तर सर्वात वर आपल्याला केसरी रंग पाहायला मिळतो, त्याच्यानंतर मधात पांढरा रंग आणि सर्वात खाली हिरवा रंग पाहायला मिळते। केसरी रंग हा शौर्याचं काय असते, प्रतीक आहे। त्याच्यानंतर जर पाहिलं तर पांढरा रंग हा शांतीचं प्रतीक आहे, तर त्याच पद्धतीने हिरवा रंग पाहिले तर हा हरित क्रांतीचं प्रतीक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल। पुढील प्रश्न, मूलभूत कर्तव्य घटनेतील रिकामी जागा भागामध्ये आहेत, तर या ठिकाणी जर मूलभूत कर्तव्य म्हटलं आपण तर या ठिकाणी भाग क्रमांक 4 मध्ये आहेत। कारण भाग क्रमांक 1 मध्ये जर पाहिलं तर संघराज्य आणि त्याचे क्षेत्र, भाग क्रमांक 2 मध्ये पाहिलं आपण तर नागरिकत्व, भाग क्रमांक 3 मध्ये पाहिलं तर मूलभूत कर्तव्य आणि भाग क्रमांक 4 मध्ये पाहिलं तर मार्गदर्शक तत्त्वे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि 4 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे। पुढील प्रश्न, मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते, तर मूलभूत हक्कावर गदा आल्यास आपल्याला सर्वोच्च किंवा मग उच्च न्यायालय या दोनही न्यायालयांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दाद मागता येते। पुढील प्रश्न, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात, तर या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष प्रत्येक त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीच असतात। पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल। त्याच्यानंतर मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात, तर मुख्यमंत्री जर पाहिलं तर संपूर्ण विधानसभेला जबाबदार असतात। पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल। पुढील प्रश्न, राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतात, तर राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करण्याचे शिफारस राज्यपाल करीत असतात। आणि राज्यामध्ये जर आणीबाणी घोषित करायची असेल तर तिची कलम आहे 356 या ठिकाणी आपल्याला कलम पाहायला मिळते। कारण 352 म्हटलं तर राष्ट्रीय आणीबाणी, 356 म्हटलं तर राज्य आणीबाणी आणि 360 म्हटलं तर आर्थिक आणीबाणी त्या ठिकाणी लावली जाते। पुढील प्रश्न, भारत हा रिकामी जागा देश आहे,
तर भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे, धर्मवादी नाही, हुकुमशाही नाही आणि भांडवलशाहीसुद्धा नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 काय असेल, बरोबर असेल. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाला रिकामी जागाचे साधन म्हटले जाते. तर या ठिकाणी भारतीय संविधानाला राज्य कारभाराचे साधन या ठिकाणी म्हटले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणास आहेत. तर या ठिकाणी महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्यांच्या निवडणुका घेण्याचे जे कार्य आहे ते राज्य निवडणूक अधिकारी करत असतात. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, कारण लोकसभा असो, राज्यसभा असो, विधानसभा असो, यांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार केंद्र निवडणूक अधिकाऱ्यांना असतात. पुढील प्रश्न, मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान रिकामी जागा आहे. तर हे एकदम 100% बरोबर आहे, कारण मुख्यमंत्र्याचा जर राजीनामा असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा असतो. पुढील प्रश्न, लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन आहेत. हे विधान रिकामी जागा आहे. तर हे विधान बरोबर आहे, कारण या ठिकाणी दुसऱ्या महिला म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर पहिल्या महिला म्हटलं तर ते आहेत मीरा कुमारी. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस आहे. तर या ठिकाणी सर्वात वरच्या बाजूस म्हटलं तर केसरी रंगाचा पट्टा आहे आणि तो कशाचं प्रतीक आहे. तर तो या ठिकाणी शौर्य याचं प्रतीक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुढील प्रश्न, राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीशी कोणते प्रमाण आहे. तर राष्ट्रध्वजाच्या लांबीशी रुंदीचे प्रमाण म्हटलं तर 3:2 आपल्याला पाहायला मिळतो. हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यांना यांचा अभ्यास करायचा आहे. आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्हिडिओ पाहिजे असतील, मराठी व्याकरण असो, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स असो किंवा मग GSचे आहेत, तर आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथं तुम्हाला प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ मिळतील. तर त्याच्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमधील भाषापैकी मूळ भाषा नाही. तर ती आहे अरबी भाषा, कारण 8व्या अनुसूचीमध्ये आपल्याला संताली, नेपाळी आणि उर्दू ह्या तीनही भाषांचा समावेश आहे. या ठिकाणी अरबी भाषेचा समावेश नाही. पुढील प्रश्न, सन 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क काढून घेण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी मूलभूत हक्क काढून घेण्यात आलेला आहे तो म्हणजे संपत्तीचा हक्क या ठिकाणी काढून घेण्यात आलेला आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा राज्यघटना तयार करण्यात आली त्यावेळेला व्यक्तींचे किंवा मानवांचे 7 एकूण अधिकार होते, परंतु त्या ठिकाणी संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला. आता मूलभूत हक्क म्हटलं तर त्यांची संख्या फक्त 6 राहिलेली आहे. पुढील प्रश्न, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते. तर कायमस्वरूपी सभागृह म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच कोणता आहे तर राज्यसभा, कारण लोकसभा ही प्रत्येक 5 वर्षांनी विसर्जित होते, विधानसभा 5 वर्षांनी विसर्जित होते. याच्यामध्ये विधान परिषद हे सुद्धा एक कायमस्वरूपी सभागृह आहे, परंतु ते राज्याचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायचा. म्हणजेच या ठिकाणी संसदेचं म्हटलं तर कोणतं असेल, राज्यसभा. पुढील प्रश्न, राज्यसभेत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून एकूण किती सदस्य निवडले जातात. तर त्यांची संख्या 38 आहे. एकूण पाहिलं आपण तर 250 आहेत. त्याच्यापैकी 12 सदस्यांची निवड राष्ट्रपती त्या ठिकाणी करीत असतात. तर ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतात. तर या ठिकाणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपती हे राज्यपालाच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी करीत असतात. पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशाशिवाय किती न्यायाधीश असतात. तर या ठिकाणी एकूण सर्वोच्च न्यायाधीशाची संख्या आपल्याला 31 पाहायला मिळते. त्यातील एक मुख्य सरन्यायाधीश असतात आणि बाकी उरलेले जे 30 असतात हे इतर न्यायाधीश असतात. म्हणजे या ठिकाणी इतर न्यायाधीशांची संख्या एकूण किती असेल, 30 असेल. पुढील प्रश्न, राज्यपालाची नेमणूक कोण करतात.
तर या ठिकाणी राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करीत असतात. पुढील प्रश्न, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? तर राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कलम क्रमांक 368 वापरले जाते. पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापलेले आहे? तर भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली सत्यमेव जयते हे वाक्य वापरलेले आहे आणि हे कुठून घेण्यात आलेले आहे? तर उपनिषद मुंडक येथून घेण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय जर पाहिला आपण तर कशा रीतीने घेतला जातो? तर तो सामूहिक रीतीने घेतला जातो. कोणताही एखादा मंत्री किंवा व्यक्ती त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकत नाही. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? तर या ठिकाणी जर आत्मा म्हटला आपण तर काय असेल? तर राज्यघटनेचा सरनामा जो आहे त्याला भारतीय राज्यघटनेचा काय म्हटले जाते? आत्मा म्हटले जाते. तर याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कोणत्याही प्रकारचं जर तुम्हाला डाऊट असेल किंवा अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. पुढील प्रश्न, राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? तर या ठिकाणी कलम क्रमांक 72 नुसार या ठिकाणी राष्ट्रपतीला माफीचा अधिकार आहे. हे केंद्रामध्ये असते. त्याच पद्धतीने राज्यपालाला देखील माफीचा अधिकार असतो कलम क्रमांक 161 नुसार. कितीनुसार? तर कलम क्रमांक 161 नुसार. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते? तर या ठिकाणी जर राज्यपालाचे पद रिकामे झाले असेल तर अशा वेळेला मुख्य न्यायाधीश हे काय करतात? त्या ठिकाणी राज्यपालाचे पद तात्पुरते सांभाळतात. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना रिकामी जागा हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो. तर या ठिकाणी कोणता असेल? तर तो आहे सरनामा. पुढील प्रश्न, भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण केली गेलेली आहे? तर या ठिकाणी इंग्लंडवरून ही संसदीय शासन पद्धती घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर या ठिकाणी भारताच्या राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश सरन्यायाधीश असतात ते पद व गोपनीयतेची शपथ देतात. पुढील प्रश्न, राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे सभापती हे नेहमी उपराष्ट्रपती असतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? तर विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या एकूण महाराष्ट्रामध्ये 78 आहे. एकूण 6 राज्यांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? विधान परिषद पाहायला मिळते. त्याच्यामध्ये एक म्हटलं तर उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये सदस्य संख्या आपल्याला 100 पाहायला मिळते. त्याच्यानंतर बिहार आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये आपल्याला 75 पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये 78 आहे. त्याच्यानंतर तेलंगणामध्ये 40, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला 58 पाहायला मिळते. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 परिशिष्टे आहेत. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 8वे जे परिशिष्ट आहे हे 8वे परिशिष्ट भारतीय राज्यघटनेतील जर पाहिलं आपण तर ते भाषेशी संबंधित आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या म्हटलं आपण तर परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. पंचायत राज म्हटलं तर परिशिष्ट क्रमांक 11 मध्ये दिलेले आहेत. नगरपालिका म्हटलं तर परिशिष्ट 12 मध्ये दिलेला आहेत. आणि जर पंचायत राजचा भाग विचारलं तर भाग क्रमांक 9 मध्ये त्या ठिकाणी याचं वर्णन पाहायला मिळते. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी मूलभूत कर्तव्याचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीनुसार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केलेले आहे? तर या ठिकाणी कलम क्रमांक 21 मध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे
तर जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केलेले आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने संमत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला रिकामी जागा इतक्या शिक्षेची तरतूद आहे. तर ती आहे किमान 6 महिने आणि कमाल 7 महिने. तर पुढील प्रश्न, लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास रिकामी जागा वर्षाच्या शिक्षेची त्या ठिकाणी तरतूद आहे. तर ती तरतूद आहे 7 वर्ष. पुढील प्रश्न, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार रिकामी जागाला आहे. तर ते कोणाला आहे? संसदेला आहे. एखादा विधेयक पारित करणे किंवा एखाद्या विधेयकाला नष्ट करणे हे कोणाचे काम आहे? तर ते संसदेचे काम आहे. पुढील प्रश्न, भारताच्या घटनेनुसार रिकामी जागा सार्वभौम आहे. तर भारताच्या घटनेनुसार जर पाहिलं तर भारतीय जनता ही काय आहे? सार्वभौम आहे. पुढील प्रश्न, संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही. तर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर सरन्यायाधीश या ठिकाणी यांना समावेश करता येणार नाही. कारण भारताचं प्रशासन चालवणारे एक असते आपलं कार्यकारी मंडळ, दुसरं असते त्या ठिकाणी कायदे मंडळ आणि तिसरं असते या ठिकाणी न्याय मंडळ. परंतु कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांचा परस्पर संबंध आहे. मात्र कायदे मंडळ हा त्याच्यापासून वेगळा भाग आहे. त्याच्यामुळे सरन्यायाधीश यांना इन्क्लूड करता येणार नाही. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या रिकामी जागा कलमान्वये अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी कलम क्रमांक 17 यानुसार या ठिकाणी अस्पृश्यता पाळणे हे काय आहे? एक कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यानंतर कलम क्रमांक 19 मध्ये काय दिलेलं आहे? तर स्वातंत्र्याचे अधिकार आणि त्यांचे संरक्षण दिलेले आहे. कलम क्रमांक 21 मध्ये काय दिलेले आहेत? तर 21 मध्ये दिलेलं आहे 6 ते 14 वयोगटातील मुलांचा शिक्षण व मूलभूत हक्क हा दिलेला आहे. त्याच्यानंतर कलम क्रमांक 30 मध्ये काय दिलेलं आहे? तर कलम क्रमांक 30 मध्ये अल्पसंख्याकांना स्वतःच्या संस्था स्थापन करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. पुढील प्रश्न, सत्यमेव जयते हे कोठून घेण्यात आलेले आहेत? तर सत्यमेव जयते हे उपनिषद मुंडक इथून घेण्यात आलेले आहेत. आणि सर्वात शेवटचा प्रश्न म्हटलं तर खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? तर या ठिकाणी मूलभूत हक्क आपल्याला पाहायला मिळतो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हटलं तर कलम क्रमांक 25 ते आपल्याला 28 या कलमांमध्ये आपल्याला हा हक्क मिळतो. या ठिकाणी संपत्तीचा अधिकार नाही, मतदानाचा अधिकार आहे, परंतु तो घटनेनुसार नाही. तर या पद्धतीनं आपण एकूण 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर आपल्याला एकूण किती गुण मिळालेत किंवा किती प्रश्न येत होते हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवायचे आहेत. असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर राहा. थँक्यू व्हेरी मच.